नमस्कार. आज आपण एका अशा एक्स्ट्रॉर्डिनरी व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांनी एका स्वराज्याचा पाया रचला. राजमाता जिजाबाई. हो, नमस्कार. आणि आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत ज्यांच्या आधारे आपण त्यांच्या कार्यावर आणि विचारांवर आज बोलू शकतो. बरोबर. म्हणजे त्या केवळ एक आई नव्हत्या, तर एक धोरणी प्रशासक, स्वराज्याच्या खऱ्या संकल्पक होत्या, नाही का? अगदी. त्यांची भूमिका खूप मोठी आहे. आपण सुरुवात त्यांच्या पार्श्वभूमीपासून करूया. 12 जानेवारी 1598, सिंदखेड राजा. हो. लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाईंच्या त्या कन्या. आणि महत्वाचं म्हणजे देवगिरीच्या यादव घराण्याचे ते वंशज होते. म्हणजे एक राजकीय वारसा होताच. देवगिरीच्या यादवांचा वारसा. म्हणजे स्वराज्याची जी कल्पना आहे ती कदाचित ह्याच मुळांमधनं आणखी घट्ट झाली असेल त्यांच्या मनात. होऊ शकतं. आणि मग त्यांचा विवाह झाला शहाजी भोसले यांच्याशी. पण त्या केवळ म्हणजे घरात बसणाऱ्या नव्हत्या. नाही, मुळीच नाही. त्या स्वतः उत्तम घोडेस्वार होत्या, तलवार चालवण्यात तरबेज होत्या आणि प्रशासकीय कामातही निपुण. निश्चितच. ही कौशल्य पुढे खूप उपयोगी पडली असणार. स्वराज्यासाठी. हो, कारण त्यांनीच हिंदवी स्वराज्य, स्वतःचं राज्य असावं, ही कल्पना शिवरायांच्या मनात पेरली. ही फक्त एक भावनिक गोष्ट नव्हती. नाही, हा एक राजकीय विचार होता. अगदी. एक स्वप्न होतं ते, जे त्यांनी शिवरायांना दिलं. लहानपणापासूनच त्यांनी शिवरायांना फक्त रामायण महाभारतातल्या गोष्टी नाही सांगितल्या, बरोबर. तर राजनीती, युद्धनीती, न्याय, हां. स्त्रियांचा आदर, प्रजेचं कल्याण या सगळ्याचं शिक्षण दिलं. म्हणजे स्वराज्य कसं चालवायचं याचे धडे दिले. आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा कारभार. हो, पुण्याचा कारभार. शहाजी राजांनी त्यांना आणि बालशिवाजींना पुण्याच्या जहागिरीवर पाठवलं होतं. आणि तेव्हाचं पुणे म्हणजे अक्षरशः उजाड झालेलं शहर होतं ते. हो, तिथे त्यांनी मग लोकांना फक्त आश्वासन नाही दिलं. नाही, त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. उद्ध्वस्त पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. हो, हे फक्त प्रतिकात्मक नव्हतं. नाही. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा, त्यांना सुरक्षित वाटायला लावण्याचा तो प्रयत्न होता. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि कसबा गणपतीसारखी मंदिरं पुन्हा उभी केली, म्हणजे लोकांचं मनोधैर्य वाढवलं. हो, एक प्रकारे कम्युनिटी बिल्डिंग होतं ते. यातून त्यांची प्रशासकीय दृष्टी किती जबरदस्त होती हे दिसतं. आणि कठीण प्रसंगात पण त्या खंबीर राहिल्या. हो ना. मोठा मुलगा संभाजी, अफजल खानाने जेव्हा त्याला दगा देऊन मारलं, तेव्हा त्या कोसळल्या नाहीत. उलट त्यांनी शिवरायांना काय म्हणतात त्याला, सांत्वन तर दिलंच, पण सूड घेण्यासाठी, त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रेरित केलं. ही त्यांची कणखर बाजू होती. आणि पुरंदर सतह किंवा आग्र्याची कैद हे तर प्रचंड कसोटीचे क्षण होते. अगदी. अशावेळी त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन शिवरायांसाठी खूप महत्वाचं ठरलं. त्या केवळ भावनिक आधार नव्हत्या, त्या राजकीय सल्लागार होत्या. खरे. आणि इथे अजून एक गोष्ट मला महत्वाची वाटते. पती शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला. हो, हा खूप मोठा आणि धाडसी निर्णय होता त्या काळात. केवळ वैयक्तिक नाही, तर स्वराज्याच्या भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय होता तो. त्यामुळे त्या स्वराज्याच्या कामात अधिक सक्रिय राहू शकल्या. त्यांनी स्वतःच्या वडिलांना, लखुजीराव जाधवांना सुद्धा आवाहन केलं होतं ना. बरोबर. की आपापसातले हेवेदावे विसरा आणि मराठ्यांनी एकत्र यावं स्वराज्यासाठी. म्हणजे त्यांची दृष्टी किती व्यापक होती बघा. म्हणूनच मग शिवरायांच्या अनुपस्थितीत त्यांनी अनेकदा स्वराज्याचा कारभार पाहिला. त्या फक्त काळजीवाहू नव्हत्या. नाही, त्या प्रत्यक्ष शासकाच्या भूमिकेत होत्या. त्यांचे निर्णय, त्यांचं व्यवस्थापन हे सगळे एका कुशल प्रशासकाचं लक्षण आहे. आणि मग तो क्षण आला. 6 जून 1674, रायगडावरचा राज्याभिषेक. हो, त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जे शिवरायांच्या मनात रुजवलं होतं, ते पूर्ण होताना त्यांनी पाहिलं. काय क्षण असेल तो त्यांच्यासाठी, एका आईसाठी, एका मार्गदर्शिकेसाठी. निःसंशयपणे. त्या खरंच केवळ माता नव्हत्या. त्या स्वराज्याच्या संकल्पक, प्रेरक आणि आधारस्तंभ होत्या. त्यांचं संपूर्ण जीवनच म्हणजे दृढ निश्चय, निष्ठा, दूरदृष्टी आणि असामान्य नेतृत्व. अगदी. पण किती अजब आहे बघा. या सोहळ्यानंतर फक्त 12 दिवसांनी, हो, 17 जून 1674, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाछाड गावात त्यांचं निधन झालं. स्वराज्याची स्वप्नपूर्ती पाहून त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं जाणं ही स्वराज्यासाठी नक्कीच मोठी हानी होती. पण त्यांनी जे कार्य केलं, जो पाया रचला, तो अजरामर आहे. आजच्या आपल्या बोलण्यातून हे स्पष्ट झालं की जिजाबाईंचं योगदान हे केवळ प्रेरणा देण्यापुरतं नव्हतं. त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. हो. आणि जाता जाता एक विचार मनात येतो
की एका स्त्रीने इतक्या प्रतिकूल परिस्थितीत केवळ संस्कार नाही तर प्रत्यक्ष कृती आणि दूरदृष्टीने एका जहागिरीतून एक सार्वभौम राज्य कसं उभं केलं. हे जिजाबाईंचं जीवन आपल्याला दाखवून देतं. बरोबर. त्यांच्या या ध्येयनिष्ठेतून आणि कर्तृत्वातून आजच्या काळातही खूप काही घेण्यासारखं आहे, नाही का?